युवा भीमसेनेच्या वतीनं विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडली। या बैठकीमध्ये जयंती उत्सवाचं नियोजन, विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन तसंच जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली। या प्रसंगी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नितीन गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी कृष्णा दंदाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी युवा भीमसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्यानं यंदाची बाबासाहेबांची जयंती उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। विचाराचे आहोत आणि खरोखर आपण त्या प्रेमापोटी आपण इथे आलेलो आहोत। कोणी काहीही म्हणो, परंतु आपण आंबेडकरांच्या विचाराने, त्यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल टाकून आपण जाणारे आहोत। ती स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा कोलाहल खूप झाला, परंतु कोलाहल तर माणूस मात्र मेला, असं व्हायला नको। आपण स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा विचार जनसामान्यामध्ये रुजवला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने कार्य केल्यासारखं होईल। आपल्याला कुणी शाबासकी द्यावी, कुणी काय म्हणावं, आपला गौरव करावा, या उद्देशाने आपण इथे एकत्र झालेलो नाही। खरोखर समाजामध्ये काय समस्या आहेत आणि त्यांच्या समस्या आपण दूर करायच्या आहेत आणि तेही आंबेडकरी विचाराने। जसं महात्मा गांधीने काय म्हणतात ना, हाती खडक आणि धार न घेता त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, तसं या लेखणीने संपूर्ण जग जिंकून दाखवलेलं आहे। तर आपण लेखणीनेच आपल्याला जिंकायचं आहे। आताच एका उदाहरणामध्ये डोलारे साहेब म्हणाले आपल्याला ते क्रांती करायची आहे, त्याच्यामध्ये जाऊन 2-3 उदाहरण दिले। बरोबर, ते विचार अतिशय उच्च विचाराचे आहेत आणि आपल्याला ते करायचं आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला बाहेर पडलेल्या आहेत। हे उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचं आहे। बाबासाहेबांनी महिलांसाठी, जी महिला बाहेर पडत नव्हती, ज्या महिलेला डोक्यावरचा पदर खाली पडायचं हे नव्हते, तिने फक्त चूल मूल संसार सांभाळला पाहिजे एवढंच लोकांची हे होतं। पण आज या ठिकाणी जे आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी या ठिकाणी उभारून बोलते, हे बाबासाहेबांनी जे संविधानात जे अधिकार दिलेले आहेत, म्हणून आपण आज या ठिकाणी येऊन बोलू शकतो, काही लढू शकतो। तर मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की जी भीम युवा संघटना आहे ती युवकांची आहे। युवक हे पाठीचा कणा आहे, म्हणजे त्यांच्यावरच ही सगळी संघटना ही आधारित आहे। आम्ही काय तुमच्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी म्हटलं तरी चालतं। आमच्या अंगात बाबासाहेबांचं रक्त आहे, आमचं रक्त सळसळतं म्हणून आम्ही आज इथं येतोय। आपल्या शब्दाला किंमत म्हणजे बाबासाहेबांमुळे आम्हाला जो अधिकार मिळाले त्या अधिकाराचं पालन केलंच पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या ठिकाणी आमचे महेश डोलारे साहेब आहेत, ते प्रत्येक महिलांच्या म्हणजे जी काही अडचण येते आणि तिथपर्यंत आपण गेलो तर बहिणींना मदत कशी करायची, संकटातनं कसं सोडवायचं, हे आता डोलारे भाऊकडनं शिकलं पाहिजे। ताबडतोब पोचलेले आहेत। महेशांनाचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणल्यासारखं कुणीतरी आपल्या पाठीशी राहावं। जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, मी त्यांची तुलना महेशांना सोबत करत नाही, परंतु त्यांचं एक अंश म्हणून ते आपल्या पाठीशी आहेत। माझं एवढं सगळ्यांना अभिनंदन आहे, आव्हान आहे आणि विनंती पण आहे, असंच युवा भीमसेनेच्या संघटना संगत आपण कार्य करत राहू। आपल्या काही जरी अडचणी असले तर आपल्या पाठीमागे महेशांना आहेत। एवढं 2 गोष्टी बोलून माझं भाषण संपतो। ज्याची निवड झाली त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे जे आपण मांडणारा विचार आहे तो फक्त जयंतीपुरता मर्यादित नव्हे। 12 महिने 24 तास जे काही आपल्याला ते कमी पडतील, बाबासाहेबांचे एवढे विचार आहेत। जयंती करणं म्हणजे फक्त जयंती आली आणि आपण साजरी करू आणि नंतर न झालं असं नाही। बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रत्येक युवकाने, प्रत्येक महिलाने, आमचे या ठिकाणी तृतपंथी बांधवस्तक आहेत, या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचे। आपले बाबासाहेबांचे जे विचार आहेत, तळागाळात जाऊन प्रत्येकाला न्याय देण्याचा विचार। आज बाबासाहेबाची एवढी पुण्य आहे। आज बाबासाहेब नसते तर हे जे आपल्या समोर बसलेले महिला आहेत ते आज इथं बसले नसते। आज जसं की तृतपंथी बांधवांनी म्हणलं की आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला नसता, बाबासाहेबाच्या संविधानामुळे
प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला, प्रत्येक इथनं असणाऱ्या मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी अधिकार मिळाला आहे. म्हणून बाबासाहेबाचं या ठिकाणी जयंती करणं, बाबासाहेबांचे विचार पेटणं, बाबासाहेबांच्या विचारावर चालणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या ठिकाणी हे या दिनानिमित्त मी एवढं बोलतोय की आपण येणारी जयंती ही खूप मोठ्या थाटात उत्सवात या ठिकाणी साजरी करूया आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोहोचवून प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला, कामगाराला, वस्त्या वाड्यावर प्रत्येक जागी या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवू. या ठिकाणी एवढं मी सांगतो आणि इथं थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय रामजी, जय शिवराय.